नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या गोदावरी जातीच्या तुरीच्या प्लॉटमध्ये आहोत. मित्रांनो, हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आपण 10 जूनला धूळपेर या तुरीची केली होती आणि आज आहे 7 सप्टेंबर. जवळपास 120 दिवसाचा हा आपला प्लॉट झालेला आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सध्या कुठल्याही पद्धतीचं खताची मात्रा आपण या तुरीला दिलेली नाही. खाली जो आपण मूग टाकला होता या मुगाचं अशा पद्धतीनं आच्छादन करून एक प्रकारे आपण रासायनिक खताला फाटा या ठिकाणी दिलेला आहे आणि कंपोस्ट खत करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. मी साधारणतः तुरीची एकच शेंडेखुडी केलेली आहे. त्याचा जो रिझल्ट आपल्याला दिसत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तुरीच्या ज्या फांद्या आहेत या आपल्याला संख्या वाढलेली दिसत आहे. मित्रांनो, सध्या कुठल्याही पद्धतीची रासायनिक खताची मात्रा नाही, फवारणी नाही, कुठल्याही पद्धतीचा याला डोस अद्याप दिलेला नाही. परंतु तरी सुद्धा आपली तूर सध्या तरी चांगल्या कंडिशनमध्ये दिसत आहे. येणाऱ्या काळात या तुरीसाठी 19-19 किंवा 15-15 यासारख्या खताची मात्रा, शक्यतो 19-19च महाधनचे खत देण्याचा माझा मानस आहे. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही हा आपला तुरीचा प्लॉट कशा पद्धतीने दिसत आहे. या तुरीच्या प्लॉटमधूनच मित्रांनो, या तुरीच्या प्लॉटमधूनच मी आपल्याला थोडक्यात महाराष्ट्रातील हवामान अंदाज सांगणार आहे. तर मित्रांनो, आज 7 सप्टेंबर 2025 आजपासून साधारणतः 12 तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी उघडीप मिळणार आहे. शेती कामांना मशागतीसाठी हा कालखंड अतिशय उपयुक्त राहणार आहे. परंतु मित्रांनो, 12 तारखेपासून पूर्व विदर्भातून म्हणजेच नागपूर विभागातून पावसाला सुरुवात होत आहे. कारण विशाखापट्टणम जवळ एक लो प्रेशर सिस्टीम विकसित होत आहे. त्याचा परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा, सोलापूर या विभागामध्ये 12-13 तारखेपासूनच पावसाला सुरुवात होत आहे. मित्रांनो, हा पाऊस सोलापूर भागामध्ये म्हणजेच पुणे विभागामध्ये याचं प्रमाण अगदी मोठ्या प्रमाणावर असणार आहे. पुणे विभागात, कोल्हापूर विभागात हा पाऊस आपल्याला नद्यांना पूर येणारा पाऊस असणार आहे. राज्याच्या उर्वरित भागात अगदी मराठवाड्यातला संपूर्ण जिल्हे या जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने पाऊस राहणार आहे. त्यामुळं हा एक अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा आणि अशा रीतीनं राज्यातील एकूण पुढील 13 ते 20 तारखेपर्यंतचं वातावरण राहणार आहे. हा एक अंदाज आहे. नमस्कार, धन्यवाद.